तर भावनो, तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला असेल तर तुम्हाला माहितीच असेल, मी रविवारी आमच्या मामाश्रींची द्वितीय कन्या म्हणजे आमच्या सानवीचा डान्सचा कार्यक्रम बघायला गेलो होतो. आणि त्या व्हिडिओमध्ये म्हणलो होतो की या कार्यक्रमावर 2-3 पार्ट काढायला लागतील, त्याचा हा पहिला पार्ट आहे. भावनो, या स्टेजवरच्या ताईचं अर्धा तासभर भाषण ऐकून मला वाटलं कार्यक्रमाला उगाच आलो, लईच बोर व्हायला लागले. मग थोड्या वेळाने त्या ताईचं भाषण संपलं, म्हणलं आता मस्त कार्यक्रम चालू होणार, बघूया कसा काय आहे. पण त्यांचा अजून मान्यवरांचा सत्कार समारंभ करायचा राहिला होता, मग त्यामुळे त्यांनी सत्कार समारंभ करत होते. आणि इकडे आमच्या मम्मी, मामाश्री आणि आमची मावशी सगळेच कार्यक्रमाची वाट बघत होते, कधी एकदा चालू होतोय. कार्यक्रम तर संध्याकाळी 6 वाजता चालू होणार होता, पण त्याने टाइमपास करूनच संध्याकाळी 6:15 वाजवले. यांची भाषण आणि सत्कार समारंभच एवढा डेंजर झाला, म्हणलं आता डान्सचा कार्यक्रम कसला आहे काय माहिती. आणि तेवढ्यातच समोर प्रोजेक्टरवर पिक्चर लावल्याने काहीतरी लावलं त्यांनी. म्हणलं चला एकदाचा सुरू झाला बाबा कार्यक्रम. आणि भावनो, हा डान्सचा कार्यक्रम आहे की नाही, भारतातील मूळ क्लासिकल डान्स मधल्या कथ्थक या प्रकारचा होता. मला काही या कथ्थक प्रकाराबद्दल जास्त माहिती नव्हती भावनो, पण आपल्या गुगल चाच्याला विचारल्यावर जरा माहिती मिळाली. मग गुगल चाचा म्हणला, या नृत्य प्रकारात एक कथा असते आणि ती कथा नर्तक त्याच्या नृत्यातून सादर करत असतो. म्हणजेच थोडक्यात नर्तक किंवा नर्तकी जी कथा सांगायची असते त्यानुसार त्यांच्या चेहऱ्यावरील हावभाव, पायातील घुंगरू, कधी आक्रमक तर कधी एकदम नाजूकपणा, अशा सर्व बारीक सारीक हालचालींनी ती कथा कोणतेही डायलॉग न बोलता फक्त नृत्यातूनच डोळ्यासमोर उभी करतात. आणि भावांनो, आजचा हा कार्यक्रम अपराजिता स्त्री जन्माची कहाणी या कथेवर आधारित होता. माझ्या माहितीनुसार अपराजिता म्हणजे थोडक्यात कधीही न हरणारी स्त्री. आपण पहिल्यांदाच असा वेगळा काहीतरी कार्यक्रम बघायला आलो होतो आणि ह्या पहिल्या 2 ताईंचा डान्स बघून अजूनच इंटरेस्ट वाढत होता. मग म्हणलं आता कार्यक्रम संपल्याशिवाय काय जागेवर उठायचं नाही आता. ही ताई एवढ्या स्पीडनं गोल गोल फिरत होती की हिचं गोल गोल फिरणं बघून मला चक्कर आली भावानो. किती प्रॅक्टिस लागत असेल भावानो एवढं शिकायला. सगळे प्रेक्षक पण टाळ्यांनी चांगलाच प्रतिसाद देत होते. मग त्या ताईचा डान्स झाल्यावर भावांनो पुढे मेन स्टोरी चालू झाली. समोरच्या हालचाली बघून बारशाचा कार्यक्रम चालू होता असं वाटत होतं. भावनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढे काय झालं बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओत.